नमस्कार. अध्याय ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुमचा मुलगा खूप नशा करत आहे का? मित्रांची संगत वाईट लागली आहे का? कॉलेजमध्ये जात नाही का? फक्त घरामध्ये झोपून राहतोय का? आई वडिलांना ह्याचं भरपूर टेन्शन असतं. काळजी करू नका. आज मी एक असा उपाय तुमच्यासाठी आणला आहे, तो तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या मुलामध्ये नक्की फरक जाणवेल. उपाय असा आहे, तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि राईचं तेल आणि गंगा जेल हे घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर ते ताट तुम्हाला मारुतीच्या पायाजवळ ठेवायचं आहे आणि हनुमान चालीसा तुम्हाला बोलायचं आहे. हनुमान चालीसा बोलल्यानंतर मारुती रायाला सांगायचं आहे, हे जे मी काय आज इकडे आणलेलं आहे नैवेद्य, ते मी घरी घेऊन जाते आहे माझ्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी. आणि ते ताट उचलून तुम्ही घरी यायचं आहे. आल्यानंतर जसं आपण घरामध्ये कणिक मळतो तसं तुम्हाला ते पीठ मळून घ्यायचं आहे. जे काय तुमच्या मुलाचे मित्र असतील त्यांची जर नावं तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ते गोळे बनवताना एक एक छोटा छोटा गोळा बनवायचा आहे. असे तुम्हाला 108 गोळे तयार करायचे आहेत. जी काय त्याचे मित्र असतील तर प्रत्येक गोळा बनवताना तुम्हाला एका मित्राचं नाव घ्यायचं आहे. जी काय तू नशा करतो त्याची जरी तुम्हाला नावं माहीत असतील तर ते पण तुम्हाला त्याच्यात घ्यायची आहेत. 108 गोळे झाल्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ते गोळे बांधायचे आहेत आणि ती पोटली तुमचा मुलगा जिथे झोपतो तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती पोटली मुलाच्या अंगावरून 11 वेळा काढायची आहे. 11 वेळा काढून झाली, पण लक्षात ठेवा तुम्हाला ती 11 वेळा काढताना उलट्या दिशेने काढायचं आहे. मग ती पोटली घेऊन तुम्ही कुठल्याही तलावाजवळ जा जिथे छोटे छोटे मासे असतील. ती पोटली खोलून तुम्ही ते गोळे त्या पाण्यात टाका आणि नमस्कार करा आणि मग घरी या. हा उपाय तुम्हाला 11 शनिवारी करायचा आहे. 11 शनिवार लक्षात ठेवा. 11 शनिवारच्या लास्टचा जो शनिवार असेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला मारुतीच्या मंदिरात न्या. एक माळ घ्या, दिवा घ्या आणि एक नारळ घ्या. नारळ घेतल्यानंतर तुम्हाला मारुती रायाला एक छोटंसं गाराणं घालायचं आहे. गाराणं असं असेल, हे मारुती राया, जे काय मी 11 शनिवार माझ्या मुलासाठी मी केले त्याचं फळ तुम्हाला नक्कीच दे. आज मी तुझ्या पायथ्याशी माझ्या मुलाला आणलं आहे. इथून बाहेर निघाल्यावर त्यांनी कधीच कुठल्या प्रकारची नशा केली नाही पाहिजे किंवा कुठली वाईट मित्र त्याच्यासोबत आली नाही पाहिजे. अशी माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे. हे झाल्यानंतर तुम्ही घरी या. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच हे लोकांपर्यंत पोचवा, कारण हे प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरात असतं. जर का तुम्ही लोकांपर्यंत हे पोचवलात तर कदाचित देव तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये सफलता देईल की तुम्ही खूप छान काम करताय. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.